गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अप्प्याचा तवा नवीन घेऊन आली होती डीमार्टमधून. छोटासाच घेतला होता, पण खूप छान अप्पे झाले होते त्याच्यामध्ये. आणि घरामध्ये थोडंसं काम चालू होतं म्हणून थोडंसं घाई चालली होती माझी नाश्ता करायची. आणि मुलांना पण अप्पे खायचे होते, कारण की ते त्याला बॉल्स बनवत होते आणि त्यांना खूप मजा येत होती ते सगळं बघून, की हे बॉल्स काय, म्हणून बॉल्स कसे खायचे. तर ते खायचंच आहे हे त्यांना माहिती नव्हतं, पण ते शेप वाईज ते तयार झाले होते बॉलनुसार, म्हणून त्यांना खूप आवडले बघायला आणि खूप सुंदर झालं होतं. हे असं छोटंसं भांडं पण मी फोडणीचं घेऊन आली होती डीमार्टमधून. मी सहसा तर अशीच फोडणी देत असते कढईमध्ये, पण म्हटलं बघू असं देऊन. तर टेस्ट खूप छान आली होती, खरंच खूप छान आहे आणि युजेबल आहे, म्हणून मी ते घेऊन आली. कारण की एकदा आणलं की आपल्याला करता येतं सारखं सारखं असं, म्हणजे असं ठेवता येत नाही, कारण की युजेबल आहे ते सगळं. आणि मी गॅलरीमध्ये बघा अशी ग्रीन नेट लावली, कारण की झाडांना ना खूप ऊन लागते. मोगऱ्याला ना खूप अशा कळ्या आल्या होत्या खूप सुंदर. आणि दुपारनंतर मला आमच्या घरामध्ये थोडंसं काम चालू होतं, असंच ग्रास वगैरे लावायचं. तर मध्ये मध्ये मला जाऊन तिथं थोडी हेल्प करावी लागत होती. तरी पण मी इथं पुरी भाजी करायला घेतली होती. पुरी भाजी इथं बटाटा मी शिजवून घेतला होता आणि कांदा टोमॅटो भाजून सण वाटून घेतला होता. एक्स्ट्रा असा काही मसाला टाकला नव्हता, पण खूप छान टेस्ट आली होती भाजीला. भाजून घेऊन वाटून जण आणि अद्रक लसूण त्यामध्ये टाकला होता. बटाटा शिजवून वाटाणा टाकून त्याच्यानंतर मी बटाटा असा कुस्करून टाकला होता. ते पण मी एका व्हिडिओमध्येच पाहिलं होतं आणि खरंच खूप छान झाली होती भाजी. मुलांनी पण खूप आवडीने खाल्ली. आणि मी दाखवेलच माझ्या घरामध्ये काय काम चालू होतं ग्रास लावायचं नक्की. आणि इथंच एंड करते. चला बाय.